नमस्कार मंडळी, मी अर्चना स्वदेश मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण उन्हाळा स्पेशल काहीतरी थंडगार अशी रेसिपी बघणार आहोत। ना बीटर, ना क्रीम, ना मिल्कमेड, ना मिल्क पावडर, फक्त आणि फक्त दुधापासून बनणार आहोत शाही आईस्क्रीम। मी तुमच्यासाठी घेऊन आली एक अशी रेसिपी जी तुम्ही कमी साहित्यात आणि अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकाल। बघूनच खाण्याची इच्छा होईल। उन्हाळा म्हटलं की थंड खाण्याची काहीतरी इच्छा होतेच आणि लहान मुलांना आईस्क्रीम ही खूपच आवडते। तीच आईस्क्रीम मार्केटमधून आणण्यापेक्षा आपण घरीच बनवूया। तर ती आईस्क्रीम घरी कशी बनवायची आपण ते बघणार आहोत। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एका पातेल्यामध्ये 1 लिटर दूध घेतलेले आहे। यामध्ये थोडेसे दूध मी वाटीमध्ये काढून घेतेय। दूध सारखे हलवत राहायचे 1 उकळी येऊपर्यंत। दुधाला छान अशी उकळी आली आहे। आता आपण यामध्ये 1 वाटी साखर घालून घ्यायची आहे। साखर टाकल्यावर त्याला छान असे मिक्स करून घ्या। इथे मी जे साईडला वाटीमध्ये दूध काढून घेतलेले होते त्यामध्ये 2 चमच कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचं आहे। कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही नाही घातले तरी चालेल। आता यामध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर टाकून घ्या। या दोन्हीपैकी तुम्ही कोणतेही घालू शकता। कस्टर्ड पावडर दुधामध्ये छान मिक्स करून घ्या। इथे आपली कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स करून झालेली आहे। आता ही कस्टर्ड पावडर आपण दुधामध्ये टाकून घ्यायची आहे। दुधाला छान अशी उकळी आली आहे। आता आपण यामध्ये कस्टर्ड पावडर टाकून घेऊया। कस्टर्ड पावडर टाकताना दूध कंटिन्यूअस हलवत राहायचं आहे जोपर्यंत आपलं दूध घट्ट होत नाही। दूध छान घट्ट झाले की आईस्क्रीम पण खूप छान होते। आपण यामध्ये क्रीम, मिल्कमेड, मिल्क पावडर काही टाकत नाही आहोत। तर या दुधाला आपण चांगलं असे घट्ट होऊ देण्याचं आहे। तुम्ही बघू शकता इथे आपले दूध घट्ट झालेले आहे। आता आपण गॅस बंद करूयात। दूध इथे थंड झालेले आहे। आता आपण याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। मिक्सर करताना त्यामध्ये थोडीशी आपण मलाई टाकून घ्यायची ज्याने आपली आईस्क्रीमचं टेक्स्चर खूप छान येतं। इथे मी 1 वाटी मलाई घेतलेली आहे। जर तुमच्याकडे मलाई नसेल तर तुम्ही फ्रेश क्रीम वापरू शकता। थोडे थोडे करून आपण हे मिक्सरमध्ये काढून घेऊया। काढून झाल्यावर तुम्ही हे बॉक्स, डब्बा या कशामध्ये पण काढू शकता। इथे मी पातेल्यामध्येच काढून घेतेय आणि वरून सिल्वर फॉइल पेपरने पॅक करून घ्यायचं आणि हे 4 ते 6 तासासाठी फ्रीजर करायचे। 4 ते 6 तासानंतर आपण याला बाहेर काढून घेतलंय। आता याला पुन्हा मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे। याने काय होतं की आपल्या आईस्क्रीमला खूप छान असं टेक्स्चर येतं। इथे मी हाफ ग्राइंड करून घेतेय। ग्राइंड करून झाल्यावर याला डब्यामध्ये पुन्हा फ्रीज करायला ठेवून द्यायचं आहे। याला बनवण्यासाठी जी महत्त्वाची टिप्स मी तुम्हाला सांगितली आहे 2 ते 3 वेळा ग्राइंड करायचं आहे। ती स्टेप स्किप करू नका। तुम्ही जेवढे छान ग्राइंड केले तर तेव्हा त्या आईस्क्रीमला खूप छान असं टेक्स्चर येते। असे वाटते की आपण यामध्ये क्रीम टाकली आहे। ग्राइंड केलेली आईस्क्रीम आता डब्यात टाकून घेऊया। तुम्ही बघू शकता किती छान अशी क्रीमी आपली आईस्क्रीम दिसतीये। वरतून थोडे ड्रायफ्रूट टाकून घेऊया। आता या डब्याला वरून आपण सिल्वर फॉइल पेपरने पॅक करून घेऊया आणि ही आईस्क्रीम ओव्हरनाईट फ्रीज करून घेऊया। आणि तुम्ही बघू शकता आपली आईस्क्रीम तयार आहे। सर्व घरातल्या साहित्यापासून साधी सोपी आईस्क्रीम तुम्ही बनवू शकता। तुम्हाला कशी वाटली आजची ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटू अशाच नव्या मस्त रेसिपीमध्ये। धन्यवाद।